हमारी यूनियन, हमारी ताकद, हम सब एक है, हम सब एक है। महसूल कर्मचारी संघटनेचा विजय असो। हमारी यूनियन, हमारी ताकद, हमारी यूनियन, हमारी ताकद। डांगर समितीच्या शिफारस लागू करा, लागू करा, लागू करा। डांगर शिफारस लागू करा, लागू करा, लागू करा। वेतन निश्चिती वाढवा। हमारी मांगे पूरी करो, पूरी करो। हमारी मांगे पूरी करो, पूरी करो, पूरी करो। वरना कुर्सी खाली करो, खाली करो, खाली करो। हमारी मांगे पूरी करो, पूरी करो, पूरी करो। वरना कुर्सी खाली करो, खाली करो, खाली करो। हम सब एक है, हम सब एक है। हमारी यूनियन, हमारी ताकद, हमारी यूनियन, हमारी। राजस्व कर्मचारियों का काम बंद का दूसरा दिन भारी संख्या में कर्मचारी रहे शामिल, कार्यालय रहे खाली। संभागीय राजस्व कर्मचारी संघ की ओर से काम बंद दूसरे दिन भी जारी रहा। कई वर्षों से लंबित विभिन्न मांगों को लेकर आंदोलन किया जा रहा है। पहले कर्मचारियों ने 10 तारीख को सरकार को चेतावनी दी थी, इसके बाद 15 तारीख से काम बंद हड़ताल शुरू की। राजस्व विभाग के कर्मचारियों के विरोध प्रदर्शन से आम नागरिकों को काफी परेशानी हो रही है। ऐसे में ये देखना अहम होगा कि सरकार इसका कोई समाधान कब निकालती है, जबकि लाडली वाहन योजना में दस्तावेज लग रहे हैं, लोग परेशान हो रहे हैं। जास्त मागणी आमची सगळ्यात पहिली मागणी ही आकृती बंदाची आहे। 2006 पासून आज पाहतो शासनाने आमचे रिक्त पदं भरले नाही, त्याच्यामुळे आमच्या इथे राज्यामध्ये 30 ते 40% पदं रिक्त आहे। आकृती बंद जोपर्यंत डांगर समितीची शिफारस त्या शासनाने लागू करावी अशी आमची मागणी आहे। डांगर शिफारशी जशी मंजुरी आहे त्याचप्रमाणे सगळे रिक्त पदं भरण्यात यावे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे कपात करू नये अशी आमची रास्त मागणी आहे। त्याचप्रमाणे महसूल सहायकाचं नाव ग्रेड पे वाढवणे, त्यांचं आता 2400 झालं पाहिजे असा यासाठी आम्ही पूर्ण जोर लावत आहे। रेव्हन्यू असिस्टंट महसूल अव्वल कारकूनचं नाव रेव्हन्यू असिस्टंट असं करण्यात यावं अशी आमच्या मागण्या आहेत। मागण्या मान्य नाही झाल्या तर पुढचं पाऊल काय असणार? मागण्या मान्य न झाल्यास आम्ही पुन्हा तीव्र आंदोलन करू आणि राज्यभर आमचं हे आंदोलन सुरू आहे आणि याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन आम्ही सुरू करण्याचा पवित्रा घेऊ। किती दिवसापासून आंदोलन चालू आहे? आमचं आंदोलन 10 तारखेपासून सुरू आहे। पहिल्या दिवशी आम्ही काळ्या फिती लावून शासनाचा निषेध केला, त्यानंतर दुसऱ्या दिवशी 11 तारखेला आम्ही मध्यान्हमध्ये निदर्शने केले। 13 तारखेला आम्ही काम बंद 1 दिवसाचं काम बंद आंदोलन केलं आणि 15 तारखेपासून बेमुदत आंदोलन सुरू झालेलं आहे। काम बंदच आहे। आमचं हे आंदोलन करण्यामागची नेमकी कारणं अशी आहेत की आमचे महसूल विभागाच्या अनेक वर्षापासून मागण्या शासन दरबारी प्रलंबित असल्यामुळे नाईलाजास्तव आम्हाला हे आंदोलन करावं लागत आहे। काय मागणी आहे तुमच्या? सर्वात महत्त्वाची मागणी अशी आमची आहे की महसूल विभागाचा जो आकृतीबंध आहे तो डांगर समितीच्या अहवालानुसार मान्य व्हावा, त्यानुसारच शासनस्तरावर कारवाई होईल ही आमची प्रमुख मागणी आहे। त्यानंतर दुसरी कारवाई अशी की नायब तहसीलदार संवर्ग हा राजपत्रित अधिकारी असून त्यांचा ग्रेड पे 4800 रुपये करण्यात यावा ही अजून दुसरी मागणी आहे। तिसरी मागणी अशी आहे की अव्वल कारकून पदाचं पुन्हा अव्वल कारकून पदाला नाव बदलविणे आहे। अनेक वर्षापासून म्हणजे ब्रिटिश कालापासून ते अव्वल कारकून हे पद चालू आहे, त्याचं सहाय्यक महसूल अधिकारी म्हणून नामकरण करण्यात यावं ही आमची अशी मागणी आहे। अशा एकूण 14 मागण्या आहेत। त्या मागण्यासाठी आम्ही राज्यभर काम बंद आंदोलन पुकारलेलं आहे।